एका गावापासून थोड्याच अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठ्या दगडांच्या मधोमध एक मोकळी जागा होती. त्या ठिकाणी एक वृद्ध माणूस राहत होता. त्याचे नाव होते गंगाधर आजोबा. त्यांची एकुलती एक मुलगी होती सावित्री, आणि सावित्रीचा 7 वर्षाचा मुलगा होता माधव. मोठे मोठे डोळे आणि दिवसभर मातीत खेळण्यात रमणारा तो एक निरागस मुलगा होता. हे तिघेही गुहेच्या आत राहत नव्हते. गुहेच्या बाहेर दगडांच्या आडोशाला त्यांनी एक छोटीशी झोपडी उभारली होती. मातीच्या भिंती, गवताचे छप्पर, एक चूल आणि एक जुनी खाट एवढेच त्यांचे घर होते. साधन सामग्री कमी असली तरी त्या तिघांच्या आयुष्यात समाधान आणि आनंद भरलेला होता. दररोज सकाळी सावित्री उठल्याबरोबर सर्वप्रथम चूल पेटवत असे. अहो बाबा, तुमच्यासाठी गरमागरम चहा करू का? सकाळच्या गार वाऱ्यात तुम्हाला बरे वाटेल. हो ग मुली, आणि माधवलाही उठव. काल रात्री तो पुन्हा तारे मोजत बसला असणार. आता त्यानेही उठून आपल्या कामात मदत करायला हवी. सावित्री माधव जवळ जाऊन प्रेमाने म्हणाली. अरे माधव, उठ बाळा, सूर्य बऱ्याच वर आला आहे. आता झोपायची वेळ संपली. अगं आई, अजून थोडा वेळ झोपू दे ना. अजून माझी झोप पूर्ण झालेली नाही. अरे बाळा, जर आत्ताच उठून तू कामात मदत केली नाहीस तर आज तुला भाकरी मिळणार नाही. हे ऐकताच माधव लगेच उठून बसला. अरे वा, आज तर जास्त हाका माराव्या लागल्या नाहीत. हे पाहून गंगाधर आजोबा मोठ्याने हसले. त्यांच्या घरात रोज सकाळी असाच प्रेमळ आणि आनंदी संवाद रंगत असे. माधवचे रोजचे काम म्हणजे जंगलातून सरपण गोळा करून आणणे, पाणी भरून आणणे आणि गंगाधर आजोबांसोबत बसून त्यांच्या गोष्टी ऐकणे. एके दिवशी माधव सरपण घेऊन परत आला. तो धापा टाकत होता. आजोबा आजोबा, लवकर या. मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अरे, काय झालं रे बाळा? आधी शांत हो, खोल श्वास घे आणि स्वतःला सावर. एवढ्या घाईघाईने बोलशील तर मला काही समजणार नाही. हो आजोबा, आज गावातील काही मुलं इथे आली होती. त्यांनी मला पाहिलं आणि अचानक घाबरून पळून गेली. अरे, मग पुढे काय झालं? गोष्ट सुरू केली आहेस तर सगळी नीट सांग. आणि माहिती आहे का आजोबा, ती मुलं म्हणत होती की आपण भूत आहोत. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. हे बाळा, माझ्या जवळ बस. शांतपणे बोल. इथे तुला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगायची गरज नाही. पण आजोबा, ती मुलं म्हणत होती की गुहेजवळ राहणारी माणसं माणूस नसतात. लोक खरंच असं समजतात का? हे ऐकून गंगाधर आजोबांनी प्रेमाने माधवच्या डोक्यावरून हात फिरवला. माधवला त्या मुलांचं बोलणं अजिबात खरं वाटत नव्हतं, पण आजोबा जे सांगतील त्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. अरे माधव बाळा, माणसं अनेकदा ज्या गोष्टी समजून घेत नाहीत त्यांनाच घाबरतात. पण एकदा त्या गोष्टीचं खरं स्वरूप समजलं की त्यांची भीती हळूहळू आपोआप नाहीशी होते. अहो आजोबा, म्हणजे नेमकं काय? तुमचं म्हणणं मला पूर्णपणे समजलं नाही. कृपया मला अजून थोडं समजावून सांगा. अरे बाळा, त्या लोकांनी कधी इथे येऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही. इथे खरंच काय आहे हे त्यांना माहीतच नाही. म्हणून त्यांनी आपल्या मनाने वेगवेगळे अंदाज बांधले आणि काल्पनिक गोष्टी तयार केल्या. अहो आजोबा, कोणत्या गोष्टी? मलाही त्या गोष्टी सांगाल का? अरे बाळा, त्यांना वाटतं की इथे भूतं राहतात किंवा ही जागा खूप भयानक आहे. कारण एखाद्या अनोळखी गोष्टीला घाबरणं खूप सोपं असतं, पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणं थोडं कठीण असतं. अहो आजोबा, मग आपण त्यांना खरं काय आहे ते सांगून त्यांची भीती दूर करायचा प्रयत्न करायला हवा ना? हो बाळा, तसं करता येईल. पण आधी तूच सांग, तुझ्या मते हे कसं करायचं? अहो आजोबा, आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलूया. त्यांना सांगूया की आम्ही सुद्धा त्यांच्यासारखीच साधी माणसं आहोत. नाही रे बाळा, आपल्याला कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आपण फक्त आपलं आयुष्य प्रामाणिकपणे आणि आनंदाने जगत राहायचं.
जेव्हा लोक पाहतील की आपण चांगले आहोत, आनंदी आहोत आणि कोणाचंही वाईट करत नाही, तेव्हा एक दिवस ते स्वतःहून आपल्याकडे येतील. माधवला आजोबांचं म्हणणं पूर्णपणे समजलं नाही, तरीही त्याचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. मग काही दिवसांनी माधव नेहमीप्रमाणे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेला. सरपण गोळा करून झाल्यावर तो जवळच खेळत होता. त्या मुलाचे नाव होते विक्रम. वय वर्षे 16. स्वभावाने खूप जिज्ञासू आणि थोडासा खोडकर. गावातील मोठी माणसं त्याला नेहमी सांगायची, गुहेजवळ कधीही जाऊ नकोस. पण विक्रमचा स्वभावच असा होता की ज्या गोष्टींसाठी मनाई केली जाई त्याविषयीची उत्सुकता त्याच्या मनात आणखीन वाढायची. म्हणून त्या दिवशी तो सरळ गुहा आणि तिच्या आसपासच्या परिसराकडे निघाला. तो मोठ्याने हाक मारू लागला, कोणी आहे का इथे? जर माझा आवाज कोणाला ऐकू येत असेल तर कृपया माझी मदत करा. मी या जंगलात रस्ता चुकलो आहे. कोणत्या दिशेने जावं हेच मला समजत नाही. माधवला ती हाक ऐकू आली. तो आवाजाच्या दिशेने धावत सुटला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने पाहिले की एक मुलगा घाबरलेल्या अवस्थेत उभा होता. अरे मित्रा, घाबरू नकोस, अजिबात काळजी करू नको. मी तुला सुरक्षितपणे बाहेरचा रस्ता दाखवतो. मी या जंगलात राहतो, त्यामुळे इथला प्रत्येक रस्ता, प्रत्येक पायवाट मला चांगली माहीत आहे. तू खरंच मला पाहिलंस? मला वाटलं इथे माझा आवाज कुणालाच ऐकू येणार नाही. अरे मित्रा, मी रोज याच वाटेने ये जा करतो. जंगलाचा जवळजवळ प्रत्येक कोपरा मला ओळखीचा आहे. पण तू इथे नवीन दिसतोयस. या भागात पहिल्यांदाच आला आहेस का की रस्ता चुकलास? हो, मी गावातून आलो आहे. मी याआधी कधीही या जंगलाच्या इतक्या आत आलो नव्हतो. अरे, म्हणजे तू त्या गुहेला पाहण्यासाठी आला आहेस, जिच्याबद्दल गावात नाना प्रकारच्या अफवा आणि गोष्टी सांगितल्या जातात. हो, गावात त्या जागेबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळते. अरे, तू हा प्रश्न अगदी सरळ विचारलास. बहुतेक लोक मात्र थेट विचारत नाहीत, ते गोलमोल बोलतात. गावातील लोक या जंगलात एखाद्या खास कामासाठी फारसे येत नाहीत. बहुतेक वेळा दोनच गोष्टी घडतात. एखादा माणूस चुकून रस्ता हरवतो किंवा या जागेबद्दल इतकी उत्सुकता निर्माण होते की तो स्वतःच इथे पाहायला येतो. अरे, माझ्या बाबतीत तर आज दोन्ही गोष्टी घडल्या. आधी मी रस्ता चुकलो आणि नंतर इतका घाबरलो की आता जंगलातून बाहेर पडता येईल की नाही अशी भीती वाटू लागली. अरे, चल माझ्या सोबत ये. मलाही त्याच दिशेने जायचं आहे. त्यामुळे तुला एकट्याने भटकण्याची गरज नाही. वाटेत तुला काही प्रश्न पडले तर निसंकोचपणे मला विचार. दोघेही एकत्र चालू लागले. जंगलातील पायवाट अरुंद होती. झाडांच्या दाट फांद्यांमधून सूर्यकिरणे अलगद खाली उतरत होती. गार वारा वाहत होता आणि वातावरणात एक प्रसन्न थंडावा पसरला होता. गावातील गजबजलेल्या रस्त्यांपेक्षा हे सर्व काही अगदी वेगळे आणि शांत वाटत होते. थोडा वेळ चालल्यानंतर विक्रमने उत्सुकतेने विचारले, अरे मित्रा, एक सांग ना, तू खरंच त्या गुहेजवळ राहतोस का? ज्या जागेबद्दल गावातील लोक सतत वेगवेगळ्या गोष्टी आणि अफवा सांगत असतात, तीच जागा? हो, मी इथेच राहतो. माझे गंगाधर आजोबा आणि माझी आई सावित्री आणि आम्ही तिघे मिळून इथे राहतो आणि आम्हाला ही जागा खूप आवडते. अरे, तुला कधी भीती वाटत नाही का? एवढ्या निर्जन जंगलात जिथे आजूबाजूला दुसरं कोणीही दिसत नाही. का रे, तू असं का विचारतोयस? तुला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय का की काही समजत नाहीये? नाही रे, गावात तर सगळेच म्हणतात की तिथे भूतं राहतात किंवा एखादी खूप विचित्र आणि रहस्यमय गोष्ट आहे. लहानपणापासून आम्ही अशाच कथा ऐकत आलो आहोत. हो, मीही या सगळ्या गोष्टी अनेकदा ऐकल्या आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा अशा गोष्टी ऐकल्या होत्या तेव्हा मीही आजोबांना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा आजोबा मला म्हणाले होते, जो माणूस स्वतःच्या मनातील अंधारात जगतो त्याला बाहेरच्या जगातही सर्वत्र अंधारच दिसतो. पण या गुहेजवळ तर प्रकाश आहे, शुद्ध हवा आहे आणि मनाला शांतता देणारं समाधान आहे.
जे लोक कधी इथे आलेच नाहीत त्यांना खरं काय आहे हे कसं कळणार? अरे पण लोक तुमच्याबद्दल अशा गोष्टी बोलतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का? आणि तुम्ही त्यांना काही सांगत नाही का? अरे आम्ही काय करू शकतो? एखाद्याला जबरदस्तीने काही समजावून सांगता येत नाही. ज्याला खरं जाणून घ्यायचं असेल तो एक ना एक दिवस स्वतःहून इथे येईल. अगदी तसंच जसं तू आज केवळ तुझ्या उत्सुकतेमुळे इथपर्यंत पोहोचलास. अरे खरं सांगायचं तर मी फक्त उत्सुकतेपोटीच इथे आलो. मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं की खरं काय आहे आणि लोक या जागेबद्दल इतक्या अफवा का पसरवतात. अरे मित्रा, आणि खरं सांगू का, कोणत्याही गोष्टी जवळ जाण्याचं हेच सर्वात योग्य कारण असतं. भीतीपोटी किंवा अफवांवर विश्वास ठेवून नाही, तर ती गोष्ट समजून घेण्याची आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा मनात असावी. बोलता बोलता दोघेही गुहेजवळ पोहोचले. गुहा दिसताच विक्रमची पावली आपोआप मंदावले. त्याने आजूबाजूला बारकाईने नजर टाकली. मोठमोठे दगड, उंच उंच वृक्षे आणि वातावरणात पसरलेली विलक्षण शांतता. सगळीकडे इतकं प्रसन्न वातावरण होतं की त्याला नकळत आपल्या गावाची आठवण झाली आणि दोन्ही ठिकाणातील फरक स्पष्ट जाणवला. विक्रम काही क्षण निशब्द उभाच राहिला. त्याच्या मनात अनेक विचार येत होते, पण त्यांना शब्द द्यावेत असं त्याला वाटलंच नाही. थोड्या वेळाने तो शांतपणे म्हणाला, अरे ही जागा तर अजिबात भीतीदायक नाही, उलट खूप शांत, सुंदर आणि मनाला समाधान देणारी वाटते. अरे मी कधी म्हटलं होतं की ही जागा भीतीदायक आहे? बहुतेक तू माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावला असशील. अरे गावात या जागेबद्दल इतक्या मोठमोठ्या आणि विचित्र कथा ऐकायला मिळतात की मला नेहमी वाटायचं इथे नक्कीच काहीतरी गूढ आणि रहस्यमय असेल. म्हणूनच मी स्वतः इथे येऊन सत्य जाणून घ्यायचं ठरवलं. ही जागा वेगळी तर नक्कीच आहे, पण गावातील लोक जशी कल्पना करतात तशी अजिबात नाही. इथे विनाकारण गोंधळ नाही, भांडण नाहीत आणि कोणाचीही निंदा नालस्ती करणारा कोणी नाही. सांग बरं, अशी शांतता आणि आपुलकी तुला गावात सगळीकडे अनुभवायला मिळते का? विक्रम काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात अनेक उत्तरं होती, पण ती शब्दात व्यक्त करण्याची त्याची इच्छा झाली नाही. तेवढ्या झोपडीच्या दिशेने हळू आवाज आला, अरे माधव, एवढा उशीर कुठे झाला? आम्ही दोघं तुझी काळजी करत होतो. अगं आई, मला जंगलात हा मुलगा भेटला. याचा रस्ता चुकला होता, म्हणून तो सुरक्षित राहावा म्हणून मी याला माझ्यासोबत इथे घेऊन आलो. अरे बाळा, तू गावातून आला आहेस ना? बहुतेक पहिल्यांदाच या भागात आला असशील, म्हणूनच रस्ता चुकलास. हो काकू, माझं नाव विक्रम आहे. खरं सांगायचं तर मी केवळ उत्सुकतेपोटी इथे आलो. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः येऊन सत्य जाणून घ्यावं असं मला वाटलं. अरे बाळा, मग आता इथलं सगळं पाहिल्यावर तुला कसं वाटतंय? अजूनही भीती वाटते का? नाही काकू, इथे आल्यावर मला असं वाटतंय की गावातील लोक या जागेबद्दल गरजेपेक्षा खूप जास्त विचार करतात आणि उगाचच अनेक अफवा पसरवतात. ए बाळा, इथे बस, आधी थोडी विश्रांती घे. तुला गरमागरम चहा प्यायला आवडेल का? गंगाधर आजोबा झोपडीतल्या एका कोपऱ्यात उन्हाची ऊब घेत शांतपणे डोळे मिटून विसावले होते. विक्रमच्या येण्याची चाहूल लागताच त्यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना कोणतीही घाई गडबड, फक्त नेहमीसारखं शांत आणि प्रसन्न हास्य होतं. विक्रम थोडासा संकोचत आणि मनात किंचित भीती घेऊन झोपडीत शिरला. गंगाधर आजोबांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मग मृदू स्वरात म्हणाले, ए बाळा, इथे निवांत बस. उभ्या उभ्याने बोलण्यापेक्षा शांतपणे बसून एकमेकांना समजून घेणं अधिक चांगलं असतं. अहो आजोबा, तुम्ही मला हे विचारणार नाही का की मी कोण आहे, इथे का आलो आहे किंवा कुठून आलो आहे? बहुतेक लोक तर सर्वप्रथम हेच प्रश्न विचारतात. अरे मुला, एखाद्या माणसाला खरंच ओळखण्यासाठी खूप प्रश्न विचारण्याची गरज नसते. त्याच्यासोबत थोडा वेळ घालवला तरी त्याचा स्वभाव कळतो.
आणि मला वाटतं तो वेळ आपल्या दोघांमध्ये आता सुरू झाला आहे. अहो आजोबा, गावात लोक तुमच्याबद्दल नाना प्रकारच्या गोष्टी बोलतात. ते म्हणतात की तुम्ही सगळे खूप विचित्र आहात आणि इतरांसारखे नाही. अरे बाळा, लोकांचं कामच असतं बोलत राहणं. त्यांना जे खरं वाटतं किंवा इतरांकडून जे ऐकायला मिळतं तेच ते पुढे सांगत असतात. पण आजोबा, जर त्यांचं मत कधीच बदललं नाही तर मग काय होईल? आजोबा, लोकांकडून इतकं काही ऐकूनही तुम्ही इतके शांत आणि निर्धास्त कसे राहता? मी तुमच्या जागी असतो तर कदाचित खूप अस्वस्थ झालो असतो. अरे बाळा, जो माणूस आपल्या आयुष्यात खरंच आनंदी आणि समाधानी असतो त्याच्यावर इतरांच्या मतांचा फारसा परिणाम होत नाही. पण जो स्वतःच्या मनाने सुखी नसतो तो अनेकदा इतरांना विचित्र समजतो, कारण दुसऱ्यांचं सुख त्याला खटकू लागतं. मी त्यांच्यावर राग का धरू? ते स्वतःच त्यांच्या अडचणी आणि दुःखांनी वेढलेले आहेत आणि त्यांनी आयुष्यभर माझ्याबद्दल असाच विचार केला तरी माझं आयुष्य थांबणार नाही. अरे बाळा, जशी झाडांना याची पर्वा नसते की कोणीतरी त्यांना जंगलाचा भाग मानतं की नाही, ती शांतपणे वाढतच राहतात, तसंच माणसानेही आपल्या चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नये आणि न डगमगता पुढे चालत राहावं. थोड्याच वेळात सावित्री गरमागरम चहा घेऊन आली. विक्रमने चहाचा कप हातात घेतला आणि जपून एक घोट घेतला. पुढच्या क्षणी त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अरे वा काकू, हा चहा तर खरोखरच अप्रतिम आहे. इतका वेगळा आणि स्वादिष्ट चहा मी आजवर कधीच प्यायलो नव्हतो. अरे मित्रा, पाहिलंस ना, मी आधी सांगितलं होतं की इथे आल्यानंतर तुझी विचार करण्याची पद्धत बदलेल. आता तो स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलंस. आणि हो बाळा, या चहात जंगलात मिळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींचा वापर केला आहे. त्या मी स्वतः काळजीपूर्वक गोळा करून योग्य प्रमाणात मिसळल्या आहेत. म्हणूनच या चहाची चव आणि सुगंध इतका खास आहे. अहो, तुम्ही सगळे इतक्या शांततेने आणि समाधानाने कसे जगता? गावातील लोकांकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, तरीही त्यांना नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. पण इथे एवढ्या कमी साधनांमध्येही तुम्ही इतके आनंदी आणि समाधानी कसे राहता? अहो भाऊ, इथे आजोबा आहेत, आई आहे आणि मी आहे. आमच्याकडे खाण्यासाठी अन्न आहे, थंडीपासून वाचण्यासाठी आग आहे आणि एकमेकांसोबत बसून मन मोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ आहे. विक्रम भाऊ, आनंदी राहण्यासाठी माणसाला यापेक्षा जास्त अजून काय हवं असतं? आजोबा, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? मी पुन्हा कधीतरी इथे येऊ शकतो का? इथे येऊन मला खूप छान वाटलं. अरे मुला, या घराचा दरवाजा कधीच बंद नव्हता. ज्याला सत्य जाणून घ्यायचं होतं तो कधीही इथे येऊ शकत होता. आम्ही कोणालाही येण्यापासून थांबवलं नाही. विक्रम तिथून परत गावाकडे गेला, पण आता त्याच्यात काहीतरी बदल झाला होता. तो कोणताही मोठा विचार नव्हता, कोणताही मोठा धडा नव्हता, फक्त एक शांत समाधान होतं जे त्याला यापूर्वी कधीच जाणवलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. कोणतंही कारण नव्हतं, कोणताही बहाणा नव्हता, फक्त मन ओढ घेऊन आलं होतं. अरे भाऊ, शेवटी तू पुन्हा आलासच. मला वाटत होतं की पुन्हा इथे येण्याची हिंमत करशील की नाही. अरे खरं सांगतो, इथे आल्यावर मी जे पाहिलं ते गावात ऐकलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. का? अचानक असा प्रश्न विचारण्यामागे कारण काय आहे? तुझ्या मनात काही विचार सुरू आहेत का? खरं सांगायचं तर माझं काही विशेष काम नव्हतं, फक्त खूप दिवसांपासून माझ्या मनात उत्सुकता होती. म्हणून एक दिवस विचार केला की स्वतः इथे येऊन पाहावं, एवढंच. अरे, हेच तर योग्य उत्तर आहे. कधी कधी सर्वात साधं आणि खरं बोलणंच सर्वात सुंदर असतं. त्यानंतर दिवसाचा सिलसिला सुरू झाला. विक्रम कधी सकाळी येत असे तर कधी संध्याकाळी. कधी तो गंगाधर आजोबांसोबत बसून गप्पा मारत असे तर कधी माधवसोबत शांतपणे बसून राहत असे. त्यांच्यात कोणतीही औपचारिक मैत्री नव्हती, कोणताही दिखावा नव्हता, फक्त एक नातं तयार झालं होतं जे कोणत्याही प्रयत्नांशिवाय आपोआप निर्माण झालं होतं.
आजोबा, एक गोष्ट विचारू का? तुम्ही इथे राहण्याचा निर्णय का घेतला? जर तुम्ही गावात राहिला असता तर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असत्या, लोकांची साथही मिळाली असती. अरे मुला, गावात सर्व प्रकारच्या सुविधा होत्या, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं होती, पण मनाची शांतता नव्हती. नाती होती, पण त्या नात्यांसोबत अनेक अपेक्षाही जोडलेल्या होत्या, आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नसत तेव्हा दुःखही मिळायचं. एक दिवस मी विचार केला की काही काळासाठी हे सगळं मागे सोडून वेगळं आयुष्य जगून पाहावं, आणि जेव्हा मला इथे असा समाधानाचा अनुभव मिळाला तेव्हा पुन्हा परत जाण्याची इच्छा झालीच नाही. अहो आजोबा, तुम्हाला कधी एकटेपणा जाणवत नाही का? इतकी शांत जागा आहे, आजूबाजूला दूर दूरपर्यंत एकही शेजारी नाही. अरे मुला, जो माणूस लोकांपासून दूर राहतो तो एकटा असतो असं नाही. खरा एकटेपणा तेव्हा जाणवतो जेव्हा माणसाला स्वतःच्या मनातील गोष्टी ऐकता येत नाहीत. मी स्वतःशी संवाद साधतो, या जंगलाच्या शांततेशी बोलतो, वाऱ्याच्या मंद सळसळीचा आवाज ऐकतो. मग सांग, मी एकटा कसा झालो? आजोबा, मी तर गावात राहतो जिथे चारही बाजूंनी माणसांची गर्दी आहे, पण गंमत अशी आहे की एवढ्या लोकांमध्ये राहूनही अनेकदा स्वतःला खूप एकटं वाटतं. मला माहित आहे मुला, तुझ्या मनात अनेक प्रश्न आहे. कदाचित म्हणूनच तू पुन्हा पुन्हा इथे येतोस, कारण तुला उत्तर शोधण्याची सवय आहे. विक्रम काहीच बोलला नाही, पण त्या एका वाक्याने त्याच्या मनातील काहीतरी ओझं हलकं झालं होतं. एक दिवस जंगलातून काही मुलं गुहेच्या दिशेने येताना दिसली, पण गुहेच्या जवळ पोहोचताच ती थांबली. पुढे जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. विक्रमने त्यांना पाहिलं आणि तो त्यांच्या जवळ गेला. अरे, तुम्हाला कुठे जायचं आहे? जर रस्ता सापडत नसेल तर मला सांगा, कदाचित मी तुमची मदत करू शकेन. मला त्या गुहेजवळची जागा पाहायची होती, पण खरं सांगायचं तर मला थोडी भीतीही वाटते. गावात सगळे म्हणतात की तिथे भूतं राहतात, त्यामुळे समजत नाही की पुढे जावं की नाही. अरे चला, माझ्यासोबत चला. अरे, एकट्याने भटकण्यापेक्षा या जंगलाची चांगली माहिती असलेल्या व्यक्तीसोबत राहणं कधीही चांगलं असतं. खरंच काही होणार नाही ना? तू आम्हाला घाबरवत तर नाहीस ना? जर आम्ही तुझ्यासोबत आलो तर आम्ही सुरक्षित राहू ना? अरे, मी रोज त्या ठिकाणी जातो आणि आजपर्यंत माझ्यासोबत कधीही कोणतीही वाईट घटना घडलेली नाही, त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि माझ्यासोबत निर्धास्तपणे चला. विक्रम त्या मुलांना घेऊन गुहेजवळ आला. माधव बाहेरच होता. त्याने त्या मुलांकडे पाहिलं आणि मग विक्रमकडे पाहिलं. अरे, हे सगळे कोण आहेत? तुझे मित्र आहेत का, की गावातून आलेले काही लोक आहेत ज्यांना मी ओळखत नाही? हो काकू, हे गावातून आले आहेत. जंगलात यांचा रस्ता चुकला होता आणि थोडी भीतीही वाटत होती, म्हणून मी यांना माझ्यासोबत इथे घेऊन आलो. अरे, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथे आले होते तेव्हा तुम्हाला खरंच भीती वाटली होती का, की फक्त गावात ऐकलेल्या गोष्टी आठवत होत्या? अरे, काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. इथे लोकांनी सांगितल्यासारखी कोणतीही भीतीदायक गोष्ट नाही. अगं आई, आज तर जास्त चहा करावा लागेल असं दिसतंय, कारण आपल्या घरी आज पाहुणे आले आहेत. माफ करा, मी तुम्हाला आधी सांगून आलो नाही. मला वाटलं की आधी या मुलांना सुरक्षित ठिकाणी आणणं जास्त गरजेचं आहे. अरे मुला, काही हरकत नाही बाळा. जितके जास्त लोक इथे येतील तितकं चांगलं होईल. आम्हाला नेहमीपासून हेच वाटत होतं की लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहावं, आमचं म्हणणं ऐकावं आणि कोणतीही भीती न बाळगता आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा लोक स्वतः इथे येऊन सगळं पाहतील तेव्हाच त्यांच्या मनातील गैरसमज दूर होतील आणि त्यांना खरं काय आहे हे समजेल. गंगाधर आजोबांनी त्या मुलांकडे पाहिलं. ती मुलं थोडी घाबरलेली होती, पण त्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती आणि मनात अनेक प्रश्न होते जे अजून त्यांच्या ओठावर आले नव्हते. गंगाधर आजोबा हसले आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलू लागले. या मुलांनो, सगळे इथे बसा. घाबरण्याची अजिबात गरज नाही.
इथे कोणतेही भूत किंवा राक्षस राहत नाहीत. इथे फक्त एक म्हातारा माणूस आहे, त्याची मेहनती मुलगी आहे आणि एक छोटासा खोडकर मुलगा आहे जो दिवसभर काही ना काही मस्ती करत असतो. अहो आजोबा, मी काही खोडकर नाही, लोक काहीही म्हणत, पण मी सुद्धा इतर मुलांसारखाच आहे. हो हो, अगदी बरोबर. आता हळूहळू तुलाही आपल्या बोलण्याचा खरा अर्थ समजू लागला आहे. मग थोड्याच वेळात त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव नाहीसा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसू लागला. अरे माधव, तू कधी विचार केला आहेस का की मोठा झाल्यावर तुला काय बनायचं आहे? तुझ्या मनात काही स्वप्न किंवा इच्छा आहे का? अरे भाऊ, मी इथेच राहीन अगदी आजोबांसारखा. मला ही जागा खूप प्रिय आहे आणि ती सोडून कुठेही जावंसं मला वाटत नाही. अरे माधव, मी आधी असा विचार करायचो की मी शहरात जाईन, काहीतरी मोठं करेन, खूप नाव कमवेन आणि सगळे लोक मला ओळखतील. पण आता असं वाटतंय की कदाचित आयुष्य म्हणजे फक्त हेच नाही. अरे मग आता तुला काय वाटतं? इथे आल्यानंतर आणि सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुझा विचार बदलला आहे का? अरे आता मला वाटतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस खरंच कुठे आनंदी राहतो हे समजून घेणं. बाकी सगळ्या गोष्टी, नाव, पैसा आणि प्रसिद्धी यानंतर येतात. ही गोष्ट मला इथे आल्यावरच समजली. याआधी मी कधी थांबून अशा प्रकारे विचारच केला नव्हता. अहो आजोबा, आधी मला वाटायचं की आयुष्यात काहीतरी खूप मोठं मिळवायचं आहे. मी नेहमी एखाद्या मोठ्या ध्येयाच्या शोधात होतो. पण आज इथे तुमच्या सगळ्यांसोबत बसल्यावर असं वाटतंय की कदाचित हा शांततेने भरलेला वेळ, ही आपुलकी आणि हे प्रेमळ नातच ती मोठी गोष्ट आहे जी मी इतकी वर्षे शोधत होतो. पाहिलंस ना मुला, आता तुला समजलं की आम्ही जे म्हणत होतो त्यात सत्य का होतं. कारण आनंद ही अशी एखादी मंजिल नाही जिथे पोहोचल्यानंतर माणूस कायमचा थांबतो. आनंद तर त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो जे प्रवासात आपल्याला मिळतात. गरम चहाच्या एका कपाच्या उभेत मनापासून केलेल्या एखाद्या खऱ्या संवादात आणि त्या शांत संध्याकाळीत जेव्हा एखादी आपली व्यक्ती आपल्या सोबत बसलेली असते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, खरा आनंद पैसा, प्रसिद्धी किंवा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो प्रेम, आपुलकी, समाधान आणि शांत मनात असतो. आपण अनेकदा इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल चुकीचा विचार करतो, पण कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतः सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.